ब्रेकिंग न्यूज येते। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरती विरोधकांनी ताशेरे ओढलेत। 2029 पर्यंत सरकार राहणार की नाही ते बघा असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर शहांनी 2029 सांगून आधीच माघार घेतली आहे अशी उपहासात्मक टीका काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी घेतली आहे। अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे, याला स्वप्नदोष म्हणतात। 2024ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे। संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे। अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत। नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्ली फिरत होते, हे त्यांना शोभत नहीं। त्याने राष्ट्राचा विचार करावा। अमित शाह जी ने भी बोला 2029 में हमारा सरकार बनेगा। वो तो 2024 का उन्होंने गिवन अप उन्होंने बोल दिया 2029 में बीजेपी की सरकार बनेगा। 2024 तो उन्होंने छोड़ दिया। अमित शाह पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं काम आहे महाराष्ट्रात त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते टिकवून ठेवण्याचं। त्यामुळे 2024ला सत्ता येणार नाही स्पष्ट झाल्यामुळे आता 29चा वादा करण्याचं काम चालू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।